भारताबाहेर घर घेण्याचा जेव्हा विचार येतो आणि विशेषतः दुबईसारख्या महागड्या शहरात घर घेताना सर्वसामान्य मराठी माणूस 100दा विचार करेल असं म्हटलं जातं. पण मी तुम्हाला आपल्या पॉडकास्टमध्ये म्हणजे मोहित नाईक आणि माझ्यासोबतच्या ज्या पॉडकास्टमध्ये आपण या विषयावर बोललो होतो, की इथलं रिअल इस्टेट व्यवसाय कसा चाललाय, म्हणजे या नेमक्या व्यवसायात काय काय घडतं, इथे हा व्यवसायाला या व्यवसायात किती संधी आहेत आणि हा रिअल इस्टेटचा व्यवसाय आपल्या भारतातल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईसारख्या, ठाण्यासारख्या, नाशिकसारख्या शहरात इथल्यापेक्षा काही वेगळा आहे का? इथली घरं कशी आहेत? आज सुदैवानं दुबईतल्या एका उच्चभ्रू वस्तीत म्हणजे अगदी इथल्या मरीनापासून जवळच असणाऱ्या एका आलिशान अशा अपार्टमेंट्समध्ये आपण जाणार आहोत. त्या बिल्डिंगमध्ये घरं कशी आहेत आणि त्यांची किंमत कशी आहे, मूळ म्हणजे आपल्या मराठी माणसाला पडणारा प्रश्न, ते सगळं जाणून घेणार आहोत. सोबत मोहितही आपल्याला जॉईन करणार आहे. तेव्हा सध्या आपण कूच करूया ओशियन हाईट्समध्ये. आपण जिथे आता उभे आहोत ते दिसतंय तुम्हाला, मोहित दिसतोय फ्रेममध्ये. ते मागे ही जी सगळी विहंगम दृश्य दिसत आहेत, मी तुम्हाला खास करून दाखवीन की असं लोकेशन जर असेल तर काय बहार येईल असं वाटेल कुणालाही. तर आपलंही घर असं 48व्या मजल्यावर आणि सराउंडिंग लोकेशन असं असेल तर त्याची किंमतही थोडीशी गमतीशीर असणार आहे. तर आपण जाणून घेऊया मोहितशी. मोहितजी, काय वाटतं तुम्हाला हे घर जे आहे 48व्या मजल्यावरचं, इथल्या सराउंडिंग प्रमाणे इथला भाव काय? सर, या एरियाला म्हणतात दुबई मरीना. हे JLT, DMCC, JBR, दुबई मरीना हे एक साऊथ दुबईचा एक भाग आहे. शेख जायद रोडवरनं तुम्ही याल तर तुम्ही दुबई मरीनाला पोहोचू शकता. जुमेरा एरियामध्ये हा दुबई मरीनाचा भाग येतो. या एरियामध्ये मॅक्सिमम तुम्हाला युरोपियन पब्लिक राहताना दिसेल आणि हा फार प्रॉमिनंट लोकेशन. तुम्ही दुबई मरीना पाहू शकता. आता समोरच तुम्हाला दुबई जेट्टी दिसते. इथं क्रूज शिप्स आहेत, आपल्या जेट्टीज आहेत, सगळ्या तुम्हाला समोरचा व्ह्यू दिसेल. सी व्ह्यू हा अपार्टमेंट आहे. हा 48 मजल्यावर हा अपार्टमेंट आहे. ओशन हिल्स या बिल्डिंगमध्ये, ओशन हिल्सवर 48व्या मजल्यावर हा अपार्टमेंट आहे. तुम्ही हा 2 BHK अपार्टमेंट आहे विथ 2 बाथरूम्स विथ अ बाथटब. आणि अशा अपार्टमेंटची किंमत 1.5 मिलियन दिरम आहे, म्हणजे जवळपास 15 लाख दिरममध्ये तुम्ही हा अपार्टमेंट घेऊ शकता.
आता दिरमचं जर कॅल्क्युलेशन मी सांगायला गेलो तर 15 लाख दिरम म्हणजे 15 लाख इंटू 22 एवढे रुपये होतील. 15 लाख इंटू 22 जर तुम्ही केलं तर तेवढं रुपयामध्ये तुम्हाला हा फ्लॅट घेता येईल. पण असं अप्रतिम लोकेशन जे बरेच लोक ड्रीम करतात की मला स्वप्न बघतात की मला एक सेकंड होम पाहिजे दुसऱ्या कंट्रीमध्ये. आज मुंबईमध्ये प्रॉपर्टीचे भाव बघितले तर 2 करोड एक फ्लॅटचा भाव नॉर्मल झालेला आहे. 1 BHK 2 BHKचा बँड्रा अंधेरीमध्ये. पण जर आपण बघायला गेलो तर दुबई इंटरनॅशनल लेवलवर दुबई मरीनामध्ये या 15 लाख दिरममध्ये हा फ्लॅट तुम्हाला मिळू शकतो. आणि 2 BHK विथ फुल ॲमेनिटीज अँड व्ह्यू इट इज अमेझिंग. म्हणजे रिअल इस्टेटचं मार्केट दुबईमध्ये हे आधी ही संकल्पना होती की दुबईमध्ये प्रॉपर्टी लोकांच्या मनात बरेच हे होते की दुबईमध्ये तुम्ही प्रॉपर्टी विकत घेऊ शकत नाही, लीजवर असती वगैरे वगैरे. पण नाही, ही प्रॉपर्टी तुमच्या स्वतःच्या नावाने हा टायटल डीड बनू शकतो. प्रॉपर्टीचा टायटल डीड तुमच्या नावाने स्वतःच्या नावाने बनू शकतो आणि तुम्ही ही प्रॉपर्टी ओन करू शकता. आणि या प्रॉपर्टीला जर तुम्ही भाड्याने दिलं तर कमीत कमी तुम्हाला 70,000 दिरम पर इयर एवढं पर इयर तुम्हाला 70,000 दिरमचं रिटर्न मिळू शकतं. भाडं तुम्ही 70,000 दिरम भाड्यामध्ये हा अपार्टमेंट भाड्यावर देऊ शकता. हा मिनिमम तुम्हाला मी ह्याचं कॉस्टिंग आणि सगळं सांगितलेलं आहे. दिस इज द रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑफ अन अपार्टमेंट इन दुबई. अँड तुम्ही ह्याचा व्ह्यू वगैरे बघू शकता. मित्रांनो, मगाशी आपण अपार्टमेंट पाहिलं दुबईच्या मरीना एरियामध्ये. मरीनापासून काही 9-10 किलोमीटर अंतरावर अल फुरजान, जबल अलीच्या अल फुरजान एरियामध्ये आपण सध्या आहोत. हा आपण आत्ता जो व्हिडिओमध्ये पाहिला तो एक विला आहे. आणि हा एक 5 बेडरूम विला आहे विथ सगळ्या बेडरूमला विथ बाथरूम्स अँड लॉन एरिया सगळा तुम्ही पाहिला असेल बाहेर. आणि हा एक कॅटेगरी ऑफ होम आहे विला, जो तुम्ही दुबईमध्ये ज्यांना अपार्टमेंट वगैरे अशा एरियामध्ये नाही राहायचं किंवा अपार्टमेंटसारख्या ठिकाणी नाही राहायचं आणि तुम्हाला विला घ्यावासा वाटतोय किंवा बंगला घ्यावासा वाटतोय तर त्या ऑप्शन्समध्ये हा विला आहे. आणि हा 5 बेडरूम फार स्पेशियस विला आहे. आणि असे विलास तुम्हाला दुबईमध्ये 2 ते 2.5 मिलियनपासून सुरुवातमध्ये मिळू शकतात. म्हणजे 20 लाख दिरमपासून पुढं स्टार्टिंग तुम्हाला असे विलाज मिळू शकतात. आणि अजूनही कॅटेगरीज आहेत रिअल इस्टेटमध्ये, जसे काय आपण स्टुडिओ अपार्टमेंट्स घेऊ शकतो, वन बेडरूम अपार्टमेंट घेऊ शकतो आणि बाकी काही ऑप्शन कमर्शियल प्रॉपर्टी घेऊ शकतो, शॉप्स घेऊ शकतो, ऑफिसेस घेऊ शकतो. असेही काही ऑप्शन्स आहेत रिअल इस्टेटमध्ये जे आपण दुबईमध्ये एक्सप्लोअर करू शकतो. आणि ज्यांनाही वाटतं की आपल्या बिझनेसचा किंवा आपला स्वतःचा एक फुटप्रिंट आपल्याला फॉरेनमध्ये किंवा फॉरेन कंट्रीमध्ये करायचं आहे किंवा एका विदेशात करायचं आहे, तेव्हा तुम्ही असे ऑप्शन्स प्रॉपर्टी रिअल इस्टेट इथं विकत घेऊ शकता आणि तुमचं दुसऱ्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता. नक्की दुबईतल्या रिअल इस्टेटचा मागोवा घेताना आपण वेगवेगळ्या सेगमेंटमधली घरं पाहिली. जे अगदी ते आलिशान टोलेजंग इमारतीतलं एक घर पाहिलं जे 48व्या मजल्यावर होतं. आणि आता इथे फुरजानसारख्या एका उपनगरात दुबईच्या हा विला पाहिला. हा आलिशान विलाही काहीतरी 5-5.5 मिलियन दिरहममध्ये मिळणार आहे. आणि बऱ्याच अजूनही गोष्टी आहेत ज्या दुबईत घर घेणाऱ्यांना खुणावत आहेत. असं आहे की तुमच्याकडे ज्या पद्धतीनं तुमची तयारी आहे त्या तयारीनुसार तुमच्यासाठी वेगवेगळे सेगमेंटमधली घरं इथं उपलब्ध आहेत. आणि ती घेण्यासाठी निश्चितच इथे तुम्हाला मदतीला येणाऱ्या काही एजन्सीज आहेत. त्या एजन्सीच्या मदतीनं तुम्ही दुबईत तुमचं परदेशातलं दुसरं घर घेऊ शकता. त्यामुळे दुबईत कोणत्या संधी आहेत हे शोधत असताना हा जो सेगमेंट होता रिअल इस्टेटचा तो मी इथे संपवतो. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.